दिवाळीलाही फक्त भारतीयांनी भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. व्यापाऱ्यांनी परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक वस्तू विकल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. जीएसटी मध्ये पुढील पिढीतील सुधारणा होणार. दिवाळीला डबल बोनस दिला जाईल, ज्याचे संपूर्ण स्वरूप राज्यांना पाठवण्यात आले. सर्वांना त्याचा फायदा होईल. पंतप्रधानांचं वक्तव्य. डोक्यावर संविधान घेऊन नाचणारे ते पायदळी तुडवत असतात आणि बाबासाहेबांच्या भावनांना धोका देतात. आज संविधानाबद्दल बोलणाऱ्यांनी लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. यूपीए सरकारच्या काळात फायली हलायच्या, पण आम्ही त्यावर काम केले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार स्थापन झाल्यावर विकास सुरू झालाय. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाही नष्ट होऊ देणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही अनेक बलिदान दिले. भविष्यातही आम्ही असंच करत राहू. आम्ही ती नष्ट होऊ देणार नाही. लालू प्रसाद यादवांचं वक्तव्य. संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका चोरल्या जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट बिहारमध्ये SIR करून नवीन मतदार जोडणे आणि मतदार कापून बिहार निवडणुका चोरणे आहे. आम्ही त्यांना या निवडणुका चोरू देणार नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. भाजपनं कर्नाटकातील लोकसभा जागा जिंकली. पत्रकार परिषदेत आम्ही हे सांगितलं तेव्हा निवडणूक आयोगानं आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले. भाजपच्या लोकांकडून प्रतिज्ञापत्र मागितलं जात नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप RSS संपूर्ण देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे तिथे निवडणुका होतात तिथे तिथे ते जिंकतात. राहुल गांधींचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापुरात घरकुलाचं लोकार्पण. असंघटित कामगारांना मिळालं हक्काचं घर. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाली 1348 घरं. जळगावात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अजित पवारांची जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाला भेट. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला खानदेशातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री व्हावे आशयाचे बॅनर. दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी विठोबा चरणी प्रार्थना आशयाचे बॅनर. जळगावमध्ये अजित पवारांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी. अजित पवारांच्या हस्ते महिला शक्ती सजग सक्षम अभियानाच्या हेल्पलाईन क्रमांकाचा शुभारंभ. हेल्पलाईनद्वारे महिलांना तक्रारी मांडता येतील. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं करू नका. सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा सल्ला. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी तर खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी. आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्यापाशी. जळगावात अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बॅनरची चर्चा. गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात रयत क्रांती संघटनेचा एल्गार. 21 ऑगस्टला सांगोला तहसील कार्यालयावर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप. आमदार प्रसाद लाड यांचा उमेश सारंग बेस्ट पतसंस्था आणि सुहास सामंत बेस्ट कामगार सेना या दोघांवर आरोप. गर्वच नाही माज आहे मराठीचा या आशयाचं खरं तर एक्सवर पोस्ट करण्यात आलेली आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंची एक्स पोस्ट व्हायरल. तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्याने तहसीलदाराचं निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. मुंबईवर शाकाहार लादण्याचे प्रयोग जबरदस्तीनं सुरू. मुंबईसह महाराष्ट्र शाकाहारातून मिळाला नाही हे भाजप आणि समर्थकांनी लक्षात ठेवावं. स्वातंत्र्य दिनी मांसाहार विक्री बंदीवरून सामना टीका. अचलपूर येथील फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाला खासदार बळवंत वानखडे यांची भेट. लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन. गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन सुरू. जुने विषय काढू नका, लोकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला पाहिजे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा पत्रकारांना सल्ला.
क्रीडा क्षेत्रातील अडचणी सोडवण्याचं कोकाटेंचं वक्तव्य. बारामती अॅग्रो मधील खरं तर मनोज जरांगेंचं आंदोलन चालतंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दोनही राष्ट्रवादींवर गंभीर आरोप. ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांनी मंडल यात्रा काढली. शरद पवारांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर टीका. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त. प्रांजल केवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात. मानसन्मान मिळत नसल्यानं काँग्रेस पक्ष सोडला. भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच विक्रम ठाकरेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह काय? 7 आमदार एकच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढेल आणि जिंकेल महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. धुळ्यात चिमुरडीवर बलात्कार विरोधात आदिवासी समाजाचा उलगुलान मुकमोर्चाचं आयोजन. असंख्य आदिवासी बांधव उपस्थित. नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी भरले रस्त्यावरील खड्डे. या मार्गावर हलक्या जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ. नवी मुंबईमध्ये सागरी सुरक्षा हेल्पलाईन नंबर आणि अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत मॅरेथॉनचं आयोजन. NIR सागरी पोलिसांचा सहभाग. अकोल्याच्या राजेश्वर देवाच्या जलाभिषेकाची परंपरा तब्बल 7 दशकांपासून सुरू आहे. राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक 17 किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात. धाराशिवमध्ये मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचा 2 दिवसांनंतरही शोध नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाकडून 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू. लाडकी बहीण योजनेत आज नोंदणीचं काम करूनही भत्ता न मिळाले. अंगणवाडी सेविकांमध्ये रोष. 70 लाख रुपये पडून मात्र अंगणवाडी सेविकांना अजूनही कामाचे पैसे मिळालेले नाहीत. परभणीमधील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयावरील जलविद्युत केंद्रावरील पाटबंधारे विभागानं 1800 क्युसेक पाणी खरं तर सोडण्यास सुरुवात केलेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अंमली पदार्थ विरोधात परभणी पोलिसांकडून जनजागृती सायकल रॅली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर सहित खरं तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा सायकल प्रवास. महाराष्ट्राची हिरकणी गृहीता विचारेची. स्वातंत्र्यदिनी माउंट युनाम पर्वतावर चढाई. गृहीताचा 9 ऑगस्टला मुंबईवरून प्रवास सुरू. अहिल्यानगरात शेवगावात नवीन दहीफळ ते ढोर हिंगणी रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित. संतप्त विद्यार्थ्यांकडून महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक. कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य घालण्याप्रकरणी प्राप्त 3 अर्जांबाबत पालिकेनं मागवल्या हरकती आणि सूचना. उद्यापासून 29 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन. राजे रघुजी भोसले यांची तलवार उद्या मुंबईत दाखल होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा. छत्रपती संभाजीनगर अधिक शुल्क घेणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाची तंबी. नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांचं अनुदान रोखलं जाणार. तसंच दोषींवर दंडात्मक कारवाईचा इशारा. पैठण येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बैठक पार. भाविकांच्या सोयी सुविधेसाठी विकास आराखडा तयार करण्याचे आमदार विलास भुमरेंचे निर्देश. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून आवाहन. अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा, पुणेरी स्टाईलमध्ये आवाहन. कोल्हापुरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट. सर्किट बेंच इमारतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांना दिली माहिती. दहीहंडीच्या उत्सवात विघ्न. मुंबईतील एकूण 210 गोविंद जखमी तर 2 गोविंदांचा मृत्यू. विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून माहिती. त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांचा धिंगाणा. मंदिरात गर्दी झाल्यानं मंदिर प्रशासनाकडून मुखदर्शनाचा दरवाजा बंद. भाविकांनी दर्शनावर
खरं तर दरवाजावर लात मारत गोंधळ घातलेला आहे तो सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना. अकोल्यात गोगाजी महाराज यांची गोगान नवमी उत्साहात साजरी. शहरातील प्रमुख मार्गावर निशाण यात्रा. शोभायात्रेत वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त मंदिराची सजावट. आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजावट. अमरावतीत गोर बंजारा समाजाचा तीज उत्सव. डफडं वाजवत खरं तर आमदार रवी राणा तीज उत्सवात सहभागी झाले होते. हा तीज उत्सव संपूर्ण आठवडाभर चालतो. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गाभाऱ्यातील कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज वापरणं बंधनकारक. गाभाऱ्यातील दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीचा निर्णय. बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं नशामुक्ती मॅरेथॉन. पोलीस अधीक्षकांसह बीडवासियांनी घेतली नशामुक्तीची शपथ. बाईकवरून जनजागृती रॅलीचं आयोजन. चंद्रपूर शहर आणि लगतच्या भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दैनावस्था. खड्ड्यांपासून मुक्ती कधी असा सवाल करत मनसेचं आंदोलन. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन अद्याप सुरू. आंदोलनाची प्रशासनानं अद्याप दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता. रत्नागिरीत लांजामध्ये प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचं उपोषण. ग्राउंड रद्द करण्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अंमली पदार्थ विरोधात अमरावती शहर पोलीस ऍक्शन मोडवर. आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत पोलीस दलातील अधिकारी, शेकडो कर्मचारी सहभागी. पंढरपुरात हातीद गावात मुस्लिम दफनभूमी. खरतर बेलवन नदीच्या तीरावर. पावसाळ्यात 4 ते 5 फूट पाण्यातून मृतदेह खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागते. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे हाल. एसटी महामंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळे पर्यटक पावसात ताटकळत. तिकिटासाठी पर्यटकांच्या भर पावसात 2 तास रांगा. सलग सुट्ट्यांमुळे अजिंठा वेरूळ लेणी हाऊसफुल. 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. पर्यटकांना वाहनांसाठी योग्य पार्किंग न मिळाल्यानं चालकांकडून रस्त्याच्या दुतर्फा वाहनं पार्क करण्यात आली. नांदेडच्या आसना नदीला पूर. पुराचं पाणी शेतात शिरलं. पिकांचं मोठं नुकसान. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासून पावसाची दमदार बॅटिंग. कणकवली आणि कुडाळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू. वाशिमच्या पांगरी नवघरे गावानजीकच्या नाल्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. हळदीच्या शेतात तब्बल 5 ते 6 फूट पाणी साचलंय. पुरामुळे हळदीसह इतर पिकांचंही मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पैनगंगा, कांच नदीसह अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. नदी नाल्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शिवमंदिर पाण्याखाली. पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली. परभणीमध्ये ढगसदृश्य पाऊस. पावसामुळे कालव्यात पाणी जमा झाल्यानं शेतजमीन खरडून गेली. शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात आज 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. गोदावरी नदीच्या उपखोऱ्यात अतिवृष्टी. तेलंगणातील कड्डम आणि श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू. सिरोंचा तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता. रत्नागिरीतील खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढलाय. खेड दापोली रस्त्यावर पाणी आलंय. वाहतूक बंद.
रत्नागिरीत मंडणगड दापोली खेड भागात पावसाचा जोर वाढला। खेडमध्ये 24 तासात 178 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस। कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता। नांदेड जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे। हदगाव हिमायतनगर रस्त्यातील रेल्वे अंडरब्रिजमध्ये साचलेल्या पाण्यात अडकली कार। आदर झाली की बे। साताऱ्यात मुसळधार पाऊस। महाबळेश्वरमध्ये 4900 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद। जिल्ह्यातील प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू। सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी। जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणात 93.2 टीएमसी पाणी साठा तर धरणातून 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोयना नदीपात्रात सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला। माहूर धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली। वाशीमध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर। पुराचं पाणी काही घरात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून पीडितांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था। यवतमाळमध्ये भर पावसात पुरातून अंत्ययात्रा। स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याला पूर। नाल्यावरील पूल उंच करण्याचा सरकारकडे प्रस्ताव। अकोला जिल्ह्यात अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेक तालुक्याचा संपर्क तुटला। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिम जिल्ह्यात 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प। घोडबंदर रोड मीरा भाईंदर हद्दीत चेनागाव इथं रस्त्यावर पाणी साचले। एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे तर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। जळगावात मध्यरात्रीपासून परिसरात मुसळधार पाऊस तर धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला पूर। घरांसह दुकानात पाणी शिरले। जनजीवन विस्कळीत। इसापूर धरण 98% भरलं। धरणाच्या 2 दरवाजातून पैनगंगा नदी पात्रात 25,315 क्युसेक खरं तर वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। सायन गांधी मार्केटमध्ये साचलं पाणी। कर्नाटकात सकलेशपुरा या ठिकाणी मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन। भूस्खलनामुळे वाहतुकीला अडथळा। गोवा राज्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी तर शेती जलमय तर झाडांची पडझड। नागरिकांचं मोठं नुकसान। अमरावतीत 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। जिल्ह्यात 7000 हेक्टर पीकबाधित। कपाशीच्या शेतात साचलं पाणी। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरातून 2 नीलगाई वाहून गेले तर मुसळधार पावसाचा वन्य प्राण्यांना मोठा फटका। हिंगोलीत पैनगंगा नदीच्या पुरात तरुणांची हुल्लडबाजी। पुराच्या पाण्यात पोहून नदी ओलांडण्याचा प्रयत्न। हुल्लडबाजीचा व्हिडिओ समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।